नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला पाऊस शक्यता बनत आहे. तर मित्रांनो, साधारणपणे 21 जानेवारीपासून आपल्याला उत्तर भारतामध्ये पावसाचा आणि गारपिटीचा तडाखा बसणार. तर WD येत आहे मित्रांनो, पश्चिमी आवर्त असे म्हणू शकतो आपल्याला 21 जानेवारीपासून. त्यामुळे जम्मू व काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे. आणि राजस्थानच्या उत्तरवर्ती भाग, हरियाणा, दिल्ली या राज्यामध्ये गारपीट सुद्धा होऊ शकतो मित्रांनो. आणि याच काळामध्ये आपल्या महाराष्ट्रात कसं वातावरण राहणार मित्रांनो. तर 21 जानेवारीपासून महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरणासह क्वचित हलकासा पावसाचा इशारा देण्यात येत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सविस्तर माहिती बघूया. नकाशाप्रमाणे महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस होऊ शकतो. तर सर्वात आधी आपण वाऱ्यांची दिशा पाहू. तर वाऱ्यांची दिशा कशी आहे मित्रांनो, साधारणपणे पश्चिमी आवर्त या ठिकाणी आहे आणि याच्यातून एक ट्रप्रेशर विकसित होत आहे. उत्तर प्रदेश, MP, महाराष्ट्राच्या मध्यभागून मराठवाड्यामधून जात आहे मित्रांनो. त्यामुळे काय होत आहे, ते कोल्ड वारे आणि थंड वारे ना ते मुंबईकडे येत आहे आणि मुंबईमध्ये थंडीची लाट कायम आहे मित्रांनो. पण हे बंगालची उपसागर वारे मित्रांनो, ते वारे एकत्र येत आहे मराठवाड्यामध्ये. तर इथं तापमान वाढलेलं आहे. चला मित्रांनो, बघूया सविस्तरपणे माहिती नकाशाद्वारे. तर 21 जानेवारीपासून आपल्याला सातारा, सोलापूर, सांगली, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अकोला या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह क्वचित तुरळक ठिकाणी स्थानिक पातळीवरून ढग निर्माण होऊन काहीशा हलक्याशा पावसाची शक्यता बनत आहे मित्रांनो येणाऱ्या दिवसांमध्ये. आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये ढगाळ वातावरणासह झालं तर विदर्भामध्ये हलक्याशा पावसाची शक्यता असणार. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरण मित्रांनो पावसाची शक्यता नाही सध्यामध्ये. सध्या करता इतकंच. रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.